फूड स्टॉल्सवर घरगुती गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असून यावर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी बुधवारी मोठी कारवाई केली आहे। फूड स्टॉल्सवर घरगुती गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असून यावर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी बुधवारी मोठी कारवाई केली। होम मैदानाशेजारील फूड स्टॉल्स, डीसीसी बँकेसमोरील फूड स्टॉल्स तसंच पार्क चौक चौपाटीवरील फूड स्टॉल्सवर मोठी कारवाई करण्यात आली। अन्नधान्य गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी प्रशासनानं बुधवारी पहिल्यांदाच कारवाईचा बडगा उगारला। शहर वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्क चौक, जुळे सोलापूर, डीमार्ट परिसर, विजापूर रोड, धर्मवीर संभाजी तलाव परिसरातील चायनीज गाड्या आणि पावभाजी केंद्रांवर अचानक छापे टाकले। तपासणी दरम्यान घरगुती गॅसचा अवैधरित्या व्यावसायिक वापर होत असल्याचं उघड झालं असून एकूण 41 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम राजकुमार तसंच पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सायंकाळी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागांमध्ये छापासत्र राबवण्यात आलं। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे आणि जेल रोड पोलीस ठाणे इथं रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू होतं। या कारवाईत परिमंडळ अधिकारी ब विभागाचे राजेश यंपुरे, अ विभागाचे नंदकिशोर डोके, ड विभागाचे प्रफुल्ल नाईक, पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर काशीद, सज्जन भोसले, वैभव मोरे, सचिन लांडे, आनंद मदने यांच्यासह पोलीस अंमलदार जावेद जमादार, आबाजी सावळे, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार आदींचा सहभाग होता।